999 एंजल नंबर नंतर आज आपण पाहणार आहोत 1010 हा एंजल नंबर. पण त्यापूर्वी न्यूमरॉलॉजीनुसार 10 या अंकाचा अर्थ, त्याची खासियत हे पाहणार आहोत. तर न्यूमरॉलॉजीनुसार 10 हा अंक विशेष मानला जातो, कारण त्यामध्ये 1 आणि 0 या दोन्ही अंकांची एनर्जी एकत्र येते. 10 या अंकाचा न्यूमरॉलॉजीमधील अर्थ असा होतो, 10 या अंकामध्ये त्याचे टोटल जेव्हा आपण करतो तेव्हा एकच येतं, म्हणजे 10 मध्ये एकच येतं. त्यामुळे लिडरशिप, इंडिपेंडन्स, कॉन्फिडन्स, ॲम्बिशन आणि नवीन सुरुवात याच्याशी त्याचा संबंध जोडला जातो. म्हणजे 1 हा अंक मुख्यतः त्यांच्यामध्ये लिडरशिपचे गुणधर्म असतात किंवा इंडिपेंडन्स असतात, ते कॉन्फिडन्स असतात कोणत्याही गोष्टीसाठी, त्यांचे ध्येय फार मोठे असतात, ॲम्बिशन्स असणारे हे लोक असतात किंवा या नंबरची खासियत ती आहे. 0 म्हणजे पोटेन्शियल आणि ॲप्लिकेशन. न्यूमरॉलॉजीमध्ये 0 या अंकाला अनेकदा इन्फिनाईट पोटेन्शियल, स्पिरिच्युअल एनर्जी आणि पूर्णत्वाची शक्यता याचे प्रतीक मानले जाते. 0 हा त्याच्या शेजारी असलेल्या अंकाची एनर्जी वाढवतो, अशी न्यूमरॉलॉजीमधील धारणा आहे. म्हणून 10 हा 1 ची एनर्जी अधिक व्यापक होणे असा सिम्बॉलिक अर्थ घेतला जातो. शेवटातून नवीन सुरुवात. 10 म्हणजे एक सायकल जे पूर्ण झालेलं आहे आणि आता नवीन सुरुवातीचा पहिला टप्पा म्हणून त्याला कंप्लेशन आणि फ्रेश बिगिनिंग अशी सुंदर एनर्जी पाहिली जाते. लिडरशिप आणि सक्सेस. 10 हा अंक डिटर्मिनेशन, ॲम्बिशन आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याशी जोडला जातो. स्वतःचा मार्ग तयार करण्याची इच्छा आणि नेतृत्व करण्याची क्षमता यांच्याशी त्याचा संबंध मानला जातो. स्पिरिच्युअल ग्रोथ. 10 ची बेरीज केली तर 1 येते, म्हणून न्यूमरॉलॉजीमध्ये 10 ची मूलभूत व्हायब्रेशन पुन्हा 1 कडे जाते. त्यामुळे नवीन सुरुवात, पर्सनल ग्रोथ हे त्यांचे मुख्य थीम्स मानले जातात. लवमध्ये 10 या अंकाचा अर्थ असा होतो की 10 रिलेशनशिपमध्ये नवीन फेज, इंडिपेंडन्स आणि रिलेशनशिपमध्ये स्वतःची आयडेंटिटी जपणे याच्याशी जोडला जाऊ शकतो. 10 या अंकाची एनर्जी असंतुलित झाली तर अति आत्मविश्वास, अति कॉन्फिडन्स असतो, इम्पेशन्स असतात हे लोक, स्वतःचं म्हणणं लादण्याची वृत्ती असते यांच्यामध्ये, किंवा प्रत्येक गोष्ट स्वतःच करण्याचा हट्ट अशी आव्हाने त्यात मांडली जातात. ते स्वतःला पहिला ठेवतात, सगळ्यात आधी ते स्वतःला ठेवतात. एका वाक्यात जर 10 या अंकाबद्दल सांगायचं असेल तर 10 म्हणजे जुन्या पॅटर्न नंतर मिळालेली नवीन सुरुवात, स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जाण्याची आणि स्वतःचा मार्ग तयार करण्याची ऊर्जा म्हणजेच 10. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 1010 या एंजल नंबरबद्दल. आणि आजचा हा व्हिडिओ विशेष असणार आहे, कारण आपली सिरीज आता संपत येणार आहे. ह्या आपल्या सिरीजमधला एंजल नंबर या सिरीजमधला 1010 हा एंजल नंबरचा आपण गूढ अर्थ आणि ते आपल्याला वारंवार का दिसतं हे समजून घेणार आहोत. तुम्हाला कधी घड्याळात अचानक 10-10 दिसतं का? 10 वाजून 10 मिनटं, किंवा तुम्हाला मोबाईलमध्ये काही तसं 10-10 हे दिसतं का? कोणत्या तरी पोस्टवरती असेल किंवा कोणत्या बिलावरती असेल, कोणत्याही ठिकाणी असू देत, पण तुम्हाला जर 10-10 दिसत असेल आणि अगदी ते वारंवार दिसत असेल तर हा योगायोग नाही आहे, कारण याच्या मागे एक आध्यात्मिक अर्थ लपलेला असतो. आणि हे नंबर सर्रास सगळ्यांना दिसतात असं नाही आहे. जे युनिवर्सला ट्यून आहेत किंवा या सगळ्या गोष्टींना ट्यून आहेत त्यांनाच हा फक्त नंबर दिसतो. न्यूमरॉलॉजी आणि एंजल नंबरच्या मान्यतेनुसार 1010 हा सकारात्मक बदल, नवीन सुरुवात, आत्मविश्वास आणि जीवनात पुढे जाण्याचा संकेत मानला जातो. जर आपल्याला हा नंबर वारंवार दिसत असेल तर हा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी आहे, कारण आज आपण जाणून घेणार आहोत 1010 याचा खरा अर्थ काय आहे. 1010 प्रेमाच्या बाबतीत काय सांगतं, करिअर आणि पैशाच्या बाबतीत 1010चा काय संकेत देतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला 1010 वारंवार दिसत असेल तर तुम्ही काय समजून घ्यायला हवं, काय करायला हवं. तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. 1010 म्हणजे नेमकं काय? एंजल नंबर म्हणजे काही लोकांच्या आध्यात्मिक आणि न्यूमरॉलॉजी परंपरेत वारंवार दिसणाऱ्या संख्यांना दिलेला प्रतिकात्मक अर्थ आहे. 1010 म्हणजे 2 महत्त्वाचे अंक आहेत, 1 आणि 0, आणि हे दोन्ही अंक स्वतंत्रपणे खूप शक्तिशाली मानले जातात. 1 अंकाचे महत्त्व पाहता 1 हा नवीन सुरुवात, लिडरशिप, आत्मविश्वास, स्वतंत्र विचार आणि स्वतःच्या मार्गावर पुढे जाण्याचा अंक मानला जातो. 1 अंक आपल्याला सांगतो की तुमच्या आयुष्याची दिशा बदलण्याची ताकद तुमच्यात आहे. तुम्ही ठरवलेली कोणतीही गोष्ट तुम्ही करू शकता. तुम्ही सतत इतरांच्या मतावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवायला तयार असता. तुमच्या आयुष्यात एखादी नवीन सुरुवात होऊ शकते, नवीन काम, नवीन संधी, नवीन नातं, नवीन विचार किंवा स्वतःमध्ये होणारा एखादा मोठा बदल. आणि 0 या अंकाचं महत्त्व काय आहे? तर 0 या अंकाचं महत्त्व आहे की आध्यात्मिक परंपरेमध्ये 0ला अनंत शक्यता, पूर्णत्व, आध्यात्मिक प्रवास आणि नवीन चक्राची सुरुवात याच्याशी जोडला जातो. 0 म्हणजे पूर्णत्व.
अनंत शक्यता किंवा 0 म्हणजे जणू एक रिकामी जागा, पण ही रिकामी जागा नकारात्मक नसते, उलट त्यात काहीही निर्माण करण्याची शक्यता असते. म्हणून 10-10 मध्ये 1 आणि 0 एकत्र येताना एक सुंदर संदेश तयार होतो. जुने मागे सोडून नवीन सुरुवात करण्याची वेळ आली आहे, असा त्याचा अर्थ होतो. 10-10 मध्ये 1 2 वेळा का आहे? 10-10 मध्ये 1 हा 2दा अंक येतो, त्यामुळे 1 ची ऊर्जा अधिक ठळकपणे जाणवते, अशी न्यूमरॉलॉजीमध्ये मान्यता आहे. याचा संबंध आत्मविश्वास, नवीन सुरुवात, ध्येय, नेतृत्व, सकारात्मक विचार, स्वतःवर विश्वास यांच्याशी जोडला जातो. जर तुम्ही सध्या आयुष्यात एखाद्या निर्णयाबद्दल विचारात असाल किंवा कन्फ्युजनमध्ये असाल, तर त्याच काळात 10-10 जर तुम्हाला वारंवार दिसत असेल, तर याचा अर्थ आध्यात्मिक असा घेतला जातो की भीतीपेक्षा तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष नीट केंद्रित करा. 10-10 हा नंबर वारंवार दिसत असेल तर काय अर्थ होतो? समजा तुम्ही घड्याळ पाहिलं आणि 10-10 दिसलं, दुसऱ्या दिवशी पुन्हा 10-10 दिसतं, नंतर फोनमध्ये एखाद्या नंबरमध्ये तुम्हाला 10-10 दिसत राहिलं, अशा वेळी एंजल नंबरच्या मान्यतेनुसार हा तुमच्यासाठी जागरूक होण्याचा संकेत असू शकतो. तुमच्या आयुष्यात काहीतरी बदलण्याची वेळ आली आहे. कदाचित तुम्ही एखाद्या जुन्या परिस्थितीत अडकलेले असाल, कदाचित तुम्हाला नवीन निर्णय घ्यायचा आहे पण भीती वाटत आहे, कदाचित तुम्हाला एखादं स्वप्न पूर्ण करायचं आहे पण तुम्ही सुरुवात करत नसाल. 10-10चा संदेश असा घेतला जातो, सुरुवात करा. पहिलं पाऊल छोटं असलं तरी चालेल, पण ते पाऊल तुमचं असायला हवं. 10-10 आणि नवीन सुरुवात. 10-10चा एक महत्त्वाचा आध्यात्मिक अर्थ म्हणजे न्यू बिगिनिंग. काही वेळा आपल्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट संपते आणि आपल्याला वाटतं की सगळं संपलं. नातं संपतं, नोकरी जाते, एखादी संधी हातातून निघून जाते किंवा आपलं एखादं स्वप्न पूर्ण होत नाही. पण प्रत्येक शेवटानंतर एक नवीन सुरुवात दडलेली असते. 10-10 म्हणजे तुम्हाला आठवण करून देतं की जे संपलं त्याच्याकडे कायम बघत बसू नका, पुढे काय निर्माण करता येईल त्याच्याकडे पहा. 10-10 आणि लव्ह लाईफ. जर तुम्ही सिंगल असाल आणि तुम्हाला वारंवार 10-10 दिसत असेल, तर न्यूमरॉलॉजीच्या मान्यतेनुसार हा काळ स्वतःवर प्रेम करण्याचा आणि भावनिक स्वतःला तयार करण्याचा संकेत मानला जातो. जर तुम्ही आधीपासूनच रिलेशनशिपमध्ये असाल, नात्यामध्ये असाल, तर त्याचा अर्थ तुम्हाला 10-10 दिसल्यानंतर याचा अर्थ असा होतो की कम्युनिकेशन, म्युच्युअल ग्रोथ आणि रिलेशनशिपमध्ये सकारात्मक बदल कसा घेतला जातो. तुमच्या नात्यात काही गैरसमज असतील तर ते मनात ठेवण्यापेक्षा संवाद साधा, बोलून दाखवा. कारण कोणतंही नातं फक्त प्रेमामुळे टिकत नाही. त्यासाठी विश्वास, समजूतदारपणा, संवाद आणि एकमेकांचा आदर या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असतात. नातं बदलायचं असेल तर सुरुवात संवादापासून करायला हवी. 10-10 आणि करिअर. तुम्ही एखादी नवीन जॉब शोधत असाल, बिझनेस करत असाल, नवीन स्किल शिकायचे असेल किंवा एखादं मोठं प्रोजेक्टवर काम करत असाल, तर 10-10 तुम्हाला एक सकारात्मक मानसिकता ठेवण्याची आठवण करून देतं. कधी कधी आपल्याला संधी दिसते पण आपण स्वतःलाच म्हणतो, माझ्याकडून होईल का? मला हे करता येईल का? मला जमेल का? याच ठिकाणी हा एंजल नंबर हा संदेश देतं की तुमच्या क्षमतेवर तुम्ही विश्वास ठेवा आणि प्रयत्न सुरू ठेवा. 10-10 आणि पैसा. पैशाच्या बाबतीतही 10-10ला न्यूमरॉलॉजी परंपरेमध्ये फायनान्शियल ग्रोथ आणि नवीन पॉसिबिलिटीशी जोडलं जातं. पण याचा अर्थ असा अजिबात नाही की 10-10 दिसलं म्हणजे तुम्हाला अचानक पैसे मिळणारच. त्याऐवजी त्याकडे तुम्ही सकारात्मक रिमाइंडर म्हणून बघायचं आहे. कमाई वाढवण्यासाठी नवीन कौशल्य शिकायचे आहेत, अनावश्यक खर्च कमी करायचे आहेत, सेव्हिंग करायचे आहेत, आर्थिक ध्येय ठरवायचे आहेत. कारण फक्त सकारात्मक विचार पुरेसा नसतो, त्याच्यासाठी ॲक्शनही महत्त्वाचे आहे. पॉझिटिव्ह माइंडसेटसोबत योग्य ॲक्शन देखील आवश्यक असते. 10-10 आणि मॅनिफेस्टेशन. 10-10चा संबंध अनेकदा मॅनिफेस्टेशनशी देखील जोडला जातो. मॅनिफेस्टेशन म्हणजे आपल्या इच्छा, ध्येय आणि विचारांवर लक्ष केंद्रित करून त्याच्यासाठी कृती करण्याची एक आध्यात्मिक संकल्पना आहे. जर तुम्हाला 10-10 दिसत असेल, तर काही लोक त्या क्षणी आपल्या ध्येयाची आठवण करतात. मला माझ्या आयुष्यात योग्य दिशा मिळत आहे, मी माझ्या ध्येयासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे, मी नवीन संधीसाठी स्वतःला खुले ठेवत आहे. अशा सकारात्मक अफर्मेशनचा उपयोग मोटिवेशन वाढवण्यासाठी करता येतो. तुम्ही थोडेसे आध्यात्मिक असाल आणि तुम्हाला 10-10 नंबर दिसत असेल, तर स्पिरिच्युअल ग्रोथ आणि इनर अवेकिंगशी हा नंबर जोडला जातो. म्हणजे आतला आवाज तुमचा जो काही आहे त्याच्या संदर्भात तुम्हाला ह्याच्यातून संदेश दिला जातो की तुम्हाला जर सतत 10-10 दिसत असेल, तर मला खरंच काय हवं आहे? मी योग्य दिशेने जात आहे का? माझ्या आयुष्याचा उद्देश काय आहे? मला कोणत्या गोष्टी सोडून द्यायला हव्यात? असे प्रश्न मनात येऊ शकतात. 10-10चा एक हिडन आणि गुप्त मेसेज हाच आहे की भूतकाळातून शिका, वर्तमानात जागरूक राहा आणि भविष्यासाठी धैर्याने नवीन सुरुवात करा, काम करा, स्वतःवर काम करा, तुमच्या गोल्सवरती काम करा. तुम्हाला जे गमावलं त्याचं दुःख असू शकतं, पण तुमच्याकडे अजूनही एक गोष्ट आहे, नवीन सुरुवात करण्याची संधी. आपल्या मेंदूला एखादा पॅटर्न वारंवार लक्षात येऊ लागला की तो आपल्याला पुन्हा पुन्हा जाणवू शकतो. म्हणून 10-10 दिसणं म्हणजे नक्कीच विश्व तुमच्यासाठी एखादी घटना घडवणार आहे असं निश्चित मानता येत नाही. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला का? आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. थँक्यू.